लय 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 भारी मस्तीची पिचकारी जोडीला गुलाल रे. माझ्या मम्मीचं आधीच सांगणं असायचं, तुम्हाला जी मज्जा करायची ती बाहेर करायची. पहिली आठवण जी आहे रंगपंचमीची ती म्हणजे पुरणपोळ्या. तर त्या निमित्ताने आमच्या घरी पुरणपोळ्या बनायच्या. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. लहानपणी आपण काय धमाल करायचो आणि आता मोठे झाल्यामुळे जरा ती धमाल आपल्याला कमी करावी लागते. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. माझ्यासोबत त्या निमित्ताने आहेत एक क्यूट असं रील कपल आहे. कसे आहात? मस्त, एकदम मजेत, एकदम छान. रंगपंचमी आहे ते किती जुन्या आठवणी ताज्या झाल्यात आता. प्रत्येक वर्षी त्या होत असतात. म्हणजे लहानपणी आपण काय धमाल करायचो आणि आता मोठे झाल्यामुळे जरा ती धमाल आपल्याला कमी करावी लागते. पण ऑफकोर्स खूप छान वाटतंय आणि ते दिवस आठवूनही खूप छान वाटतं. आणि पुन्हा ते दिवस अनुभवण्याची संधी आम्हाला झी मराठीने इथे दिली आहे. सो मी मज्जा करतोय. नाही पण मंदार सोबत किती मजा असायची लहानपणी ह्या रंगपंचमीची. सकाळी उठून किंवा असे फुगे वगैरे बांधायचा कार्यक्रम घरात सुरू. हो, लहानपणापासून म्हणजे पहिली आठवण जी आहे रंगपंचमीची ती म्हणजे पुरणपोळ्या. तर त्या निमित्ताने आमच्या घरी पुरणपोळ्या बनायच्या आणि पुरणपोळ्याचा नाश्ता वगैरे करून मग घरात सगळ्यांनी एकमेकांना रंग लावल्यावर सगळे मित्र बिल्डिंग मधले ते खाली घेऊन जायचे होळी खेळण्यासाठी. त्या आठवणी तर होत्याच की त्यावेळेला लहानपणी सगळं खेळायचं वगैरे. पण नंतर पुढे पुढे जसं काम करत गेलो, शूट वगैरे असायचे, तर मग ते कम्प्लिटली मग ते बंद झालं की नाही तो रंग असलेला चेहरा मी नेक्स्ट डे घेऊन नाही जाऊ शकत, त्यामुळे मी घराच्या बाहेर चालली पडत नाही. असं पण खऱ्या आयुष्यात ही पहिली होळी आहे लग्नानंतरची. काय प्लॅन केले? प्लॅन सगळ्यांना तेच आहे की गावी पूजा आहे. सो पूजेसाठी गावी जाणं होणार आहे आणि गावची होळी कोणाला बघायची नसते. प्रत्येकाला गावाकडे ज्या पद्धतीने सण साजरे केले जातात ते आता कुठेतरी आपण मुंबईमध्ये त्या गोष्टी जरा कमी कमी होत चालल्या आहेत. सो त्या निमित्ताने गावी जाणं होणार आहे. तर खूप जास्त एक्सायटेड आहे मी. पण पुरणपोळी बनवणारेच येते बनवता? येत नाही पण नक्कीच प्रयत्न करेन यावर्षी. आता तुम्ही जसं मगाशी म्हणालात की थोडीशी मजा मस्ती राहिली आहे, सो आता ती इथे पूर्ण करूयात. सो हे पाण्याने बलून्स तुम्हाला फुगवायचे. कोण सगळ्यात जास्त बलून्स भरणार पाण्याने तो विनर असेल. आज गप्पा बस, काहीही. त्यासोबत मी जे विचारेल तेही सांगायचं. हा थोडा टास्क आहे तुमच्यासाठी. रंगपंचमीला तुम्ही जुने कपडे घालायचे की नवीन कपड्याचा हात? जुने म्हणजे जुने कपडे. म्हणजे आईचं ठरलेलंच असायचं की चांगले कपडे खराब करायचे नाहीये, त्यामुळे नवीन कपडे मिळतील. तर हा तर स्कोपच नव्हता आम्हाला. म्हणजे मला काय, माझ्या भावाला काय, पण स्टील जुनेच कपडे. हो, लहानपणा म्हणजे ते 1-2 दिवस आधीच आम्ही डिसाईड करायचो की कुठले म्हणजे खूप महिन्यांपासून घातलेले नाहीयेत कपडे तेच चूज करायचे. म्हणजे हा खराब झाल्यावर मग टाकून दिला तरी चालेल. होळी खेळताना भांग प्यायला कधी? नाही, कधीच नाही. बापरे, घरात एंट्रीच नाही मिळाली असती असं काही केलं असतं आम्ही तर. शक्यच नाही. म्हणजे कधी अंडी फोडलीत कोणावर? नाही. तू बोललीस? नाही. ठरवून कोणाला पक्का रंग लावलाय? हो, म्हणजे ठरवून टार्गेट मैत्रिणी, स्पेशली मैत्रिणी. शाळेत पण एक वर्षाला तर शाळेतच रंग घेऊन गेलो होतो आणि जशी शाळा सुटली तशी आमची रंगपंचमी सुरू झाली होती. सो झालं. कोणाला टार्गेट केलेलं? मी लहान म्हणजे मी कधीच कोणाला पक्का रंग लावला नव्हता. मी उलटा टार्गेट होतो त्यावेळेला की मला पक्का रंग लावून, आणि मी टेन्शन मध्ये पूर्ण दिवसभर तेल लावून मी ते काढतोय, पण शेवटी ते काय होईना. बलून फोडल्यामुळे कोणाचा ओरडा मिळाला ना? अरे ओरडा मिळेपर्यंत थांबायचंच नाही, डायरेक्ट पळायचं तिथनं, नाहीतर मग गेलोच आपण कामातून. म्हणजे ते ऍक्च्युली तो टास्क कसा असायचा की कळलं तर मग तुम्ही पकडले जाईल, लपूनच फेकायचं. आता ज्या पिचकारीने गेम खेळताय त्या पिचकारीसाठी लहानपणी केलेला हट्ट होता ना. कुठे राहत नाहीये तिथे. गन वॉटर गन जी असायची ती घेण्यासाठी मी खूप म्हणजे पैसे वगैरे गोळा करून ठेवायचो काही दिवसांपासून की मला एक छानशी अशी वॉटर गन पाहिजे. म्हणजे ती गन नंतर ती अशी टँक वर गेली की अशी टँक लावून मी सगळ्यांना वॉटर गन मारतो. ऍक्च्युली खरंच मला पण ती टँकवाली गन खूप आवडायची. ह्या पिचकारीसाठी कधीच हट्ट नाही केला. खरं तर त्या टँकवाल्या पिचकारीसाठी हट्ट करायचे मी, पण ती काही नाहीच मिळायची मला. रंग निघाला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी शिक्षकांचा ओरडा खाल्लाय? हो, म्हणजे ओरडा पण खाल्लाय, शिक्षा पण मिळाली शिक्षकांची. काय शिक्षा मिळाली? एक पिरियड अख्खं उभं राहा. बापरे.
नाही, मी खूप काळजी घ्यायचो म्हणून मी कधीच तेवढा रंग लागू दिलाच नाही. आई बाबांना कधी असं भरवलं आणि त्यामुळे ओरडा खाल्लाय? भरवलंय, म्हणजे रंगाने रंगाने भरवलंय. नाही तिथे स्ट्रिक्ट पेरेंट्स लहानपणापासूनच, तर त्यामुळे कधीच नाही. ही रंगपंचमीची मजा शक्यच फक्त नाही. मित्रांबरोबर. बापरे, माझ्या मम्मीचं आधीच सांगणं असायचं, तुम्हाला जी मज्जा करायची ती बाहेर करायची, घरात जर आलात तर खेळायला तर मिळणार नाही, वरून फटके मिळतील ते वेगळे. ओके, आता ही जिंकत आली आहे ऑलमोस्ट. आता म्हणजे सगळे प्रश्न झाले तरी बोलण्याच्या नादात तू हिला जिंकवलंयस असं मला असं एक पण मी पण बोलतेच आहे. एक सेकंड, मी बोलतेय असं काही नाहीये. ती मला पण प्रश्न विचारते. चला आता एक गाणं होऊनच जाऊ दे होळीचं. ओके. लय 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 भारी मस्तीची पिचकारी, जोडीला गुलाल रे, बिडबाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे, रंगाच्या तारेत नाही समथिंग रंगाच्या धारेत राडा चल घालूया, आला होळीचा सण लय भारी, चल नाचूया. वा 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 वा, थँक्यू सो मच. आणि आता त्याने जाहीर केलंय. हो, ती जिंकली आहे, ती नक्की जिंकली आहे. आणि बोलण्याच्या नादात तुम्ही मला फसवलेलं आहे अजिबात पण नशी. काय असं काय नाही. होळीची ही सगळी जी मजा आहे ती तुम्ही नक्की पहा. 15 आणि 16 मार्च संध्याकाळी 7 वाजता 3 तासाचे 2 मोठे एपिसोड्स आहेत. आणि ही सगळी मजा झी मराठीच्या संपूर्ण कुटुंबासोबत आम्ही जी होळीची मजा खेळतोय ती तुम्हाला पाहायला खरं मिळेल. तर हा फुगा कोणाला तरी फोडून मारायची मला खूप जास्त इच्छा होते, पण मी नाही करू शकत. सोनलं म्हणजे मला नाही, तुला नाही रे, तुला कशाला. पण असं ठरवलं की आता शेवटचं विचारते, टार्गेट करायचं जेव्हा होळी खेळायला मिळेल तेव्हा. आता तर कंटिन्युटी मुळे ते राहून जातंय. मला हा फुगा 2 3 हा म्हणजे मी नावं घेते. अक्षया म्हणजेच भावनाताई, स्वातीताई म्हणजेच मंगल, मीनाक्षीताई म्हणजेच वीणा वहिनी, आणि संतोष दादाला पण मारेन मी. हरीश दादाला पण मारेन. Basically नवऱ्याला सोडून सगळ्यांना मारेन. जयंतला नाही मारणार, नंतर तो मला मारेल घरामध्ये म्हणून. मी कॉक्रोच टाकलेला बलून बनवेन आणि तुला म्हणजे आता हे कॉक्रोचचं नातं खूप घनिष्ठ झालं. अरे मित्र आहे कॉक्रोच त्याचा. थँक्यू सो मच आणि हॅपी होळी. हॅपी होळी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.